आनंद घ्यायलेत पावसाचा. चला पळा 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 पळा, कसला आभाळ आलंय. काय श्री स्वामी समर्थ, सगळ्यांचं स्वागत आहे भक्तीवर ब्लॉग मध्ये. तर दिवसाची छान अशी सुरुवात झाली आहे. डब्यासाठी शेंगा आणि गुळाच्या पोळ्या. तूप लावून छान असं भाजायचं. नाही म्हणते पप्पा, जेव दे की. आत्तू वाट बघते, काम आहे. कसा आवाज दिलं पप्पा, ये मी उचलू. केस कापल्यावर वेगळंच दिसते बघ आता. एकदम स्वच्छ झालं सगळं. लय केस एडन वाकडे वाढले होते. पी द्या पप्पाला, बाय करा. पप्पा दूध घेऊन येते रात्री. दूध घेऊन या म्हणा. चिकू दिदू शेंगा पी दे की. पी पप्पाला. मुड गेला. जाऊ दे म्हणलं, उठले की. रडू नको म्हणून सांगा त्याला. का जेवत नाही, खाऊ खात नाही. जे मागल ते देते तरी पण पोट भरून खात नाही. बाय कर पप्पाला. जावा पप्पा. बाय. गेलं. काय सांगितलं तू? लवकर या पप्पा म्हणला का? बाळाचे पप्पा गेले. शेंगाची पोळी तूप लावून रोल करून समर्थ खाते. आणि लाडूले तू काय खाते का? लाडूले शेव खाते. पप्पा गेले आत्ताच. पप्पाला खिडकीतून बाय केलं आणि इथंच बसले. चल बाळा, टायमिंग झालंय तुझा. दादू कशी झाले पोळी? तूप लावायला नको म्हणते. तूप लावली ना छान लागते. पप्पा पण तूप लावूनच खाल्ले. नको म्हणत होते सकाळ सकाळी गोड, पण दिलं मी आता. चपाती पण झालेली, पण म्हणलं कधीतरी महिना 2 महिन्यातून एकदा ठीक आहे. काय बनवू? तुला डोसा खायचा आहे? ओके. लाडुलीसाठी डोसा बनवलाय मस्त जाळीदार. तुला चटणी सुद्धा बनवली. तर आज दही न घालता शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ बारीक केलंय. आणि त्यासाठी आता इथे तेल गरम करते. तडका मारूया. जिरं आता पाठीमागे सरकतो. छान कडवायचे. झाली लाडूची चटणी तयार. स्पॉन्जी डोसा बनते बघा ना, किती छान फुगला आहे ते डोसा सुद्धा. पीठ छान भिजले ना आपलं, त्यामुळं. लाडू डोसा छान झाले का? मी करणार नव्हते, पण लाडू म्हणला आई डोसा खायचे, डोसा म्हणून लाडूसाठी केलं. पीठ ठेवलं होतं मी उरलेलं. पीठ आहे उरलेलं आणखीन. किती छान फुगलंय बघा. अरे वा, कसला छान जाळीदार डोसा बनलाय बघा. पूर्ण अशी जाळी जाळी. आहो गावाकडे गेले. समर्थ स्कूलमध्ये गेला. मीही माझं स्वतःचं आवरले. लाडू आता झोपलाय. तर सकाळी पप्पा जाणार आहेत म्हणून लवकर उठून खेळले ना. आहे तूप. हे बघा, इतकी साय जमा झाली. लाडू उठायची वाट बघते, पण लाडू काय उठेच नाही. चला आता बनवून घेते दार लावून. कारण मिक्सरच्या आवाजानं उठेल असं वाटतं मला. घेतलं आणि खाली साफसफाई करून घेते आता. चला, इतकं लोणी निघालं. आता मी कडवायला ठेवलं आहे. तर बघूया याचं तूप किती निघतंय ते. तूप कडवायला ठेवलं. भाजी बनवायची होती शेवग्याची, पण झालं नाही. आता बघू, संध्याकाळी बनवेन. तर चला, आता मला लय भूक लागले. मी जेवायला घेते. तर कडक कासा डोसा झाला. वेळ झाला, जास्त वेळ बनवून. कुरकुरीत छान लागते. चिरलेला टोमॅटो आहे भाजीसाठी, तेच खाते आता. मिक्स खायचं चालू आहे. आता बटाट्याला जेवण करून घ्यायचे. तूप कडवत कडवत.
कपडे धुवून येईपर्यंत इतकं तूप कडलंय आपलं. झालं, अगदी 5 मिनिटात बनेल आता. नेले 1.5-2 तासाच्या मेहनतीनंतर तूप बनवून तयार. आजचं आपलं तूप इतकं बनलेलं आहे. तूप छान असं गार झालंय. मी अर्ध ओतून पण घेतलं. तुझ्या स्माईलवरच मला कळलं तुला काय खायचंय. काय सांग बरं. सोनपापडी. सोनपापडी, दुसरं शरबत किंवा भेळ. ह्या तिन्हीपैकीच तुला खायचं होतं. मला माहित होतं. केसाला चिडवली होई पोरं. भेळ कुठं बनव म्हणशील असं म्हणते रे. तूप बनवल्यानंतर जी खाली बेरी असते ना, त्यामध्ये मी साखर टाकून खायला घेतलंय. मला आवडतं असं खायला. वाया जाऊ द्यायचं नाही, कारण मी शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याची बायको. आज मला काय झाले काय माहिती नाही. आज माझ्याकडून चुका 2 वेळा झाल्या. सकाळी मी गरम पाण्याचा तांब्या धरला ह्या हाताने. ती इथं तांब्याचं काठ पूर्ण उठला ह्या बोटाला. असं पटकन हात लावलेला. आणि आत्ता 4-4:30ला तूप बनवत होती. 3:30ला तर तुपाची कढईला डायरेक्ट हातानंच उचलली. आज काय झालं काय माहिती, डोका हँग, चालतच नाही आहे. दोन्ही हाताला चटकन पळलं. हे बघा, मी स्वच्छ करतच असते, तुम्ही घालच करत राहा. काय कसला खेळ आहे होय दादू? हे कसला खेळ आहे रे? तू काढले ना ती भरणी मधलं सगळं? कोण काढलंय? तूच काढलंय घरणीतलं? मग भर घरणीत सगळं. हा भरा. ते खराब आहे का समू पलीकडलं? रात्री गेली होती केस कट करायला, येताना कारभार केलाय. सोनपापडी घेऊन आलेत. चला. काल रविवारी इडली बनवली होती, तर उरलेलं पीठ सकाळी बनवायचं होतं मला, पण शेंगाच्या पोळ्या बनवल्या ना, ते राहिलं. मग आता दुपारची वेळ आहे, आता याच्या एवढ्या इडल्या लावती. कारण डोसा बनवत बसला ना, लवकर डोसा होत नाही, इडली पटकन होते. तूप बनवण्यामध्ये लय वेळ गेला माझा. जास्त पडलं ते. पेढा लाडू सोनपापडी खेळते. नको बाळा, लय गोड खाऊन येईल पिल्लू, बाऊ होते पोटात. तुम्हालाच देते, पण थोडं परत देते. ओके चालेल, चालेल ना बाळा. चल, ट्युशनची बॅग भरा. एवढं बनवते मी. एक भांडे आहेत तेवढे घासते, मग जाऊ ट्युशनला. असंच आहे, कुठला पदार्थ केला की 2 दिवस. इडली तुला आवडते ना? माझा लाडू खातो इडली. पेढाच काय खात नाही. मला पिवळी आवडते. पिवळी आवडते बेसनची पेढ्याला. समजायचं झाकण आण रे. कुठं आहे तो? तिथं कढईच्या बाजूला आहे. थोडंसं ही वाकडं झालंय लाडून खेळून खेळून. असं का व्हायलंय मला? काल बसलो होतं चांगलं. असं का ठेवलं? इडली लावून ना थोडंच पीठ उरलं होतं, तर आता मी याचा डोसा बनवते. टाकून कशाला द्यायचं.
तसं जाळीदार. काय खाते का लाडूले? चेव खाते. कोण आणले चेव? पप्पाने आणले. हा खा खा, मस्त आहे. काय म्हणते रे बाळ? बोल. मिरचीचं सांबार तर आपण खातोच, तर आज मी हिरव्या मिरची सांबार बनवते. तेंबीर, लसूण, मोहरी, मिरची, लसूण, कोथिंबीर. चवीनुसार मीठ. तर 2 टमॅटो, 2 शेवग्याच्या शेंगा आणि मसुरीची डाळ शिजवून घेतली होती. मस्त असं इथे हे बघा, मस्त असं हिरव्या मिरचीचं सांबर. यू 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 तोंड वाकुड्या दाखवतोय मला. पण आत्ता पाऊस येते का काय असं वातावरण आहे बघा. पाऊस, अयो विजा चमकाली. कसलं गरजायला लागले बघा. पाऊस येतोय आज. हो चल, पाऊस आलाय, घरी जाऊ. चल चल, घे बॉल, बॉल घे लवकर. पाऊस आलाय, पाऊस घे बॉल. याच्यात टाक, टाक याच्यात. पळ पळ, पाऊस येते, पाऊस पाऊस पाऊस. पाऊस येतय काय? पाऊस येते का? चला पळा 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 पळा. कसला आबाळ आलाय. थांब थांब, पुढे कुकू आहे. बसलो आणि फायनली पाऊस आला. लाडूले आपण घरी आलो. लाईट पण जाईल आता. ह्या वर्षीचा पहिला पाऊस अवकाळी. पाऊस चालू झाला, आमच्याकडे लाईट गेली. इतकं छान वास आला ना पावसाचा, माती भिजलेला छान सुगंध. इथं एवढा येत आहे, तर गावाकडल्या ज्या रानात तर ओरिजिनल मातीत तर किती येत असेल पाऊस. हे बघा, लेकरं पावसात किती मस्त खेळायला लागलेत, आनंद घ्यायलेत पावसाचा. गरजून पाऊस पडतोय, छान वाटतं बरं का. काय बाय, पाऊस आहे, पाऊस 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 आहे का सोनू? अय बाई ग, किती खुश झाले. फ्रेंडकडे खेळायला जायचंय. मी घालू बोट? लाडू खेळायला गेलाय, कसं खेळतोय बघा. लाडू कपडे घाण करू नको. हा खेळा.